तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. भावेश आणि अरुण शेलार दोन ऑफिशियल बॅट्समन, कर्मवीर आणि धर्मवीर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. महेश भोईर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. मॅच इज ऑन. अंपायर्स ग्रीन सिग्नल. लेट्स काउंट डाऊन 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट मिड ऑन मधून लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. थोडीशी फॉर्मलिंग क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळते आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन फलंदाजांच्या मधून उचलला जाईल. दोन दफेनं मात्र सुरुवात घडताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय कालिका देवी देवन टीम. दोन धावेने खरं तर संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केले. फलंदाज आपण पाहतोय भावेश गोबारीच्या माध्यमातून. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची संधी होती, संधी गमावली. बॉल चाललाय सीमा पार अक्रॉस दी बाउंड्री लाईन. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये येतोय चौकार. थँक्यू डीजे. आणि आमचे पैजा बाबा देव बघा या स्पर्धेचा आनंद घेताना स्वागत असेल आपलं देखील. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 रन्स ऑन दी बोर्ड. राईट टेम्पोवर द विकेटनं मार्ग करत असताना यावेळेस ऑफस्टिकच्या बॅनरून जाणार चेंडू. लाईन थोडीशी बिघडली आणि यस पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राचे एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडले जाईल आणि या संघाची धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. बॅटची कडा यष्टिरक्षक तैनात आहेत. संदीप तांडेल त्यांनी पकडलेला हा झेल. पहिला धक्का पहिला आदरा. बॅटिंग करत असताना कालिका देवी 11 टीमला फलंदाज आपण पाहतोय भावेश गोवारी इज बॅक टू द डगआउट. भूषण भोईर न्यू बॅट्समन इन ऍक्शन नंबर 3. वन डाउनिंगच्या ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. कोलीवाडा प्रीमियर लीग KPL चा हे दमदार पर्व आणि त्यामधील खरेदराच्या दिवसातील 7वा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र बाजूला अगदी आपण पाहू शकाल. टी पॉइंट सारखा नजारा आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये आणि आमचे हर्षल कालोखे पहा अगदी या स्पर्धेची पूर्णपणे देखभाल करत असताना त्यांची देखील खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आले यावेळेस. गुडगा टेक तमाशा देख. तमाशा दाखवलाय. डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. बॉल चाललाय. इट्स अ बिग 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 हिट. षटकार. थँक्यू. षटकाराने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. 13 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. पहिलं सत्र पहिलं पूर्वार्ध कशा रीतीने धावा जमतील, कशा रीतीने टार्गेट सेट केलं जाईल अगदी पाहिलं जाणार. आणखी एक ऑन साइडला डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बॉल चाललाय. दन 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 करीत हा येतोय चौकार.
आणि येत्या काळामध्ये खरं तर आई एकविरेची यात्रा आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं तर या वर्ष पनवेल कोलीवाडा आणि अगदी या कोलीवाड्याचा मान तिथे कारले डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहा इथून आम्ही नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याच्या पुढील जे सामने होतील कोणत्याही टीम मधला एखादा खेळाडू जरी कमी असला तर आयोजकांचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करा. मग जो काही आयोजक डिसिजन घेतील त्या निर्णयाला त्या टीमला सामोरे जावं लागेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त. महेंद्र पाटील स्वतः कर्णधार, स्वतः संघाचा सेनापती. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. संघाच्या धावसंख्येचा विचार केला बॅटिंग करत असताना कालिका विलियन टीम जाऊन पोहोचली 17 रन 17 धावा, एक गड्याचा मोबदला. आणि इथून मात्र महेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना फलंदाज अरुण शेलारला आपण पाहू शकाल. आडव्या बॅट न बॅकवर्ड साइडला फाईन लेगच्या रिजन मध्ये पुल केलाय. सक्सेसफुल ठरतोय. आलाय स्लॉट मध्ये, पार्क केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. पहिला दमदार षटकार अरुणच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 रन्स. यस डीजे. थँक्यू डीजे. 23 स्वागत केलं खरं तर गोलंदाजाचं स्वागत केलं जात आहे. यस वेलकम बॅक टू बॅक. दुसरा तडाखा, दुसरा दमदार षटकार. अनेक वर्षापासून पनवेल कोलीवाडा सातत्यानं एकविरा आईची पालखी घेऊन अगदी कारल्या डोंगरावरती रवाना होत असतात. आणि या वर्षी देखील पनवेल कोलीवाड्याचा मान आपल्याला पाहायला मिळेल. येत्या 25 मार्चला अगदी तो यात्रोत्सव रंगताना आपल्याला कारले डोंगरावरती पाहायला मिळेल. सर्व कोळी बांधव, सर्व पनवेल कोलीवाडा अगदी रवाना होताना पाहायला मिळेल. अरुण शेलार साठी 6 मारल्यासाठी 100 रुपयांचे कॅश प्राइज झाले. आपण पाहतोय चेतनजी भगत यांच्या माध्यमातून 2 बॉल मध्ये 2 षटकार येताना अगदी आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र पाटील आता इथून कुठेतरी थोडासा मार्ग ठरला जातोय. जी अपेक्षा आहे कॅप्टन कडून त्या अपेक्षावर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 29 रन्स 29 आकड्यावरती. हर्षल दादा आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. हर्षल दादा कालोके. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलची उंची थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. टॅपिंग क्रिकेट सारखा फटका थोडासा पाहायला मिळतोय. मिडॉन मधून लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. फिल्डर आहे तैनात. दुसरीचा प्रयत्न आणि डेफिनेटली 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या मधोमध चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 रन्स 31 धावा पटलावरती अगदी आपण पाहू शकाल. 4 चेंडूचा खेळ संपला. षटक क्रमांक 2 मार्ग असताना महेंद्र पाटील यांना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. राईट मोर द विकेट ना. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त, जजमेंट चुकलंय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 33 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. 33 धावा पटलावरती एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय. चांगली मॅच, चांगली स्पर्धा. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीने खरं तर आपली खरं तर श्रावणी भोईर यांचं देखील बॅनर आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने खरं तर श्रद्धांजली असेल. ऑन साइडला चांगला फटका. फाईन लेगच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत तैनात. दुसरीचा प्रयत्न परंतु नाकार दिलाय. मिळेल फक्त सिंगल. षटक क्रमांक 2 होईल समाप्त. आणि बॅटिंग करत असताना 34 धावा 17 पूर्णांक 0.0 च्या सरासरीनं आणि बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय
कालिका देवी 11 जाऊन पोहोचलाय 34 रन्स 34 धावा पटलावरती. यस चला टीम मीटिंग वारंवार घेऊ नका, पंच अगदी तुम्ही देखील वॉर्न करत राहा, कारण आणखी 3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, त्याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. चला फिल्डिंग टीम पहा, महेंद्र दादा पाटील यांना आम्ही इथं विनंती करू वारंवार एकत्रित येऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. पुन्हा एकदा देऊया संधी सुमधुर डीजे मास्टर यांना. धाव संख्या आपण पाहतो 34 या आकड्यावरती. थँक्यू 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 डीजे, थँक्यू 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 थँक्यू. बॅट्समन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय शेलार आणि त्याच्यासाठी पारितोषिक लागले गेले. शंभू भूषणसाठी पारितोषिक लागले पहा, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. फटका चांगला आहे, परंतु इथे पहा सेफ लँडिंग होताना पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांना संघाची धावा संख्या पुढे सरसवताना 36 रन्स 36 धावा पटलावरती पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा, चांगली मॅच. झी क्रिकच्या माध्यमातून पूर्णपणे खरं तरी या स्पर्धा लाईव्ह कॅप्चर केली जाते. सर्व खरं तर जे कोणी घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांना विनंती असेल, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अगदी चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा होईल सज्ज महेश शेलार. आठव्या बॅटन ऑन साइडला पूल केला, डीप स्क्वेअरला संधी होती झेलची. इथून मात्र जीवनदान मिळेल फलंदाज अक्षय शेलार याला. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने 37 धावा पटलावरती पाहायला मिळतील. भूषण स्ट्राईक एंड वरती आला. प्रत्येक षटकारासाठी भूषण आपल्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल पहा. जतीन भोईर शंभू यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. पवन साठी बक्षीस आलाय कोहली ब्रदर्स ग्रुप कडनं. जर पवनने कॅच घेतली तर 200 रुपयाचा पारितोषिक. प्रहार केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स अ बिग 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 हिट. आणखी एक दमदार 200 रुपयांचा कॅश प्राइज जमा. फलंदाज आपण पाहतोय भूषण भोईरच्या बॅट मधून दमदार षटकार. थँक्यू डीजे.
कोलीवाडा प्रीमियर लीग म्हटलं तर आनंदाचा उत्सव. 3 दिवस अगदी अनेक वर्षापासून ही स्पर्धा रंगताना आपण पाहत असतो. अगदी जल्लोष पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये पूर्णपणे जल्लोष. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? आता 500ची नोट त्यातील निम्मे 400 खरं भूषण भोईरच्या अकाउंटमध्ये जमा झालेत आणि बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. यस डीजे. थँक्यू थँक्यू. खरं तर काही क्षणात मान्यवरांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्र फिशरीज डिपार्टमेंट पेण पनवेल उरणचे परवाना अधिकारी श्री सुरेश बाबुलगावे साहेब यांचा शुभ सन्मान काही क्षणात या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील संघाची धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचल्या 49. 49 धावा. 2 गड्यांचा मोबदला बॅटिंग करत असताना कालिका देवी 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅकवर्ड साइडला आणखी 100. 600 रुपये 3 षटकार भूषण भोईरच्या बँड मधून सलग येताना पाहायला मिळाले. षटकारांची दमदार हॅट्रिक आणि टीमची 50 कंप्लीट होताना संघ जाऊन पोहोचलाय 55 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 समाप्त आणि संघ आपण पाहतोय कालिका देवी 11 एक जोरदार बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पंचावन्न धावा. सन्माननीय तुषारजी भोईर यांच्याकडनं आयोजकांच्या वतीनं नक्कीच आम्हाला शीतपेयाची इथं पूर्तता झाली आहे. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात त्या 55. 2 गडी बाद. चला भूषण आता तुमच्या धम्मक असेल तेवढे षटकार ठोका. एकामागे एक नोट खरं तर आमचे शंभूदादा भोईर यांच्याकडून इथे जमा होते पहा. 600 जमा झाले. ते म्हटले आणखी टोकले आणखी एक 500ची नोट जमा केली जाईल. कल्याणकरांचा लाडका परंतु यावेळेस आक्रमक होताना पाहायला मिळतोय अक्षय शेलार. कधी भूषण तर कधी अक्षय हे 2 वाडल मैदानाच्या आतमध्ये भिडकताना पाहायला मिळतोय. आणखी एक आलाय चौकार. यस डीजे. कोलीवाडा प्रीमियर लीग आणि कोलीवाडा प्रीमियर लीग अगदी आम्ही देखील आतुरतेने वाट पाहत असतो. अगदी आनंद अगदी उत्साह या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा होईल सज्ज. संदीप तांडेल अगदी पाहायला मिळेल. चांगला फटका सिंगल येते. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 60 या आकड्यावरती पाहायला मिळते. 60 रन्स ऑन दी बोर्ड. भूषण भोईर पहा जी एकविरेची पालखी आपण पनवेल वरून रवाना करत असतो आणि त्याला पूर्णपणे डेकोरेशन क्रिएटिव्हिटी रायगड मध्ये पूर्ण पहा भूषण दादा करत असतात. अगदी मोलाचं सहकार्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज खरं तर मैदान गाजवताना ते भूषण दादा पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आलाय इथून आता. यस पंच डॉट बॉल आहे ना. ओके डॉट बॉल आलाय. आता धावसंख्या रोखण्याची इथून मात्र गरज आहे पहा.
चला टॉस साठी मी विनंती करेल आजच्या दिवसातील 8वा सामना विहान 11 आणि सुभद्रा 11. चला टॉस साठी या. पहिलं सत्र समाप्त झालं. 61 धावा जमल्या. 62 धाव्यांचं लक्ष, 62 धाव्यांचं आव्हान. आता बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये RCB 11 संघ. चला भूषण यांच्यासाठी 600 रुपये ते जमा आहेत. मॅच संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक अगदी कलेक्ट करा. टॉस केला जाईल. चला दोन संघाचे कॅप्टन विहान 11 आणि सुभद्रा 11. निखिलेशजी भोईर यांच्या माध्यमातून टॉस इथून केला जाईल दोन संघादरम्यान. आणि आमचे हर्षद कोहली आज खूप खुश दिसत आहेत. एक मॅच जिंकली आहे. अगदी शंभू भोईर त्यांच्या आनंदात हर्षद कोहली देखील खुश आहेत पहा. चला टॉस केला जाईल दोन संघादरम्यान. हॅलो. नक्कीच 61 धावा पहिल्या सत्रामध्ये झाल्यात आणि 62 धावांचं टार्गेट आता ठेवलं गेलंय ते RCB या संघासमोर. नेहमीच ज्याच्यावेळी RCB संघाचा नाव आणि इतिहास तुम्ही जर विचार केला 17 वर्षानंतर नक्कीच RCB चॅम्पियन झाली होती 18व्या वर्षी. आणि नक्कीच विराट कोहली यांचा लकी नंबर जर्सी नंबर 18. बरेचसे फॅन्स फॉलोविंग त्यांचे देखील आपण पाहतोय. आणि नक्कीच आमच्या पनवेल कोलीवाडाचे देखील फॅन त्यांनी आपल्या हातावरती राहुल जे विराट कोहलीचे भरपूर मोठे फॅन आहेत त्यांच्या हातावरती देखील आपण पाहू शकाल नंबर 18 हा टॅटू आहे. चला बॅट्समन पाठवा लगेच. जगभरामध्ये बरेचसे बॅट्समन आहेत. विहान 11 या संघाने टॉस जिंकलाय. पुढच्या सामन्याचा जो काही निर्णय असेल घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. बघा ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला बॅट्समन पाठवा. वेल भरपूर कमी आहे आपल्याकडं. 3:32 झालेले आहेत. RCB संघ फलंदाज पाठवा. चला लगेच सामना पाहतोय आपण. RCB 11 विपक्ष कालिका देवी 11 या संघादरम्यान. सन्माननीय अविनाशजी दामनकर साहेब यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपण पाहतो ही स्पर्धा झी क्रिक या चॅनलवरती लाईव्ह आणि खऱ्या अर्थानं ज्याचे PC ऑपरेटर आपण पाहताय सागरजी साहू. त्यानंतर कॅमेरामॅन चे या उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं कॅमेराची मॅनची भूमिका विजयजी शर्मा आणि सोमनाथजी रास्ते या दोन कॅमेरामॅनला आपण पाहतोय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. आमचे DJ मास्टर मॅडी असतील. या सामन्यातील लाभलेले पंच नक्कीच आपण पाहतो दीपकजी पाटील जे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यानंतर आमचे पंच शिवदासजी वाघमारे आणि संगमजी भोईर हे पंच आपण नक्कीच पाहतोय. वजनदार पंच आमचे त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आमचे आजच्या दिवसामध्ये लाभलेले स्कोरर खऱ्या अर्थानं जे समालोचक आणि स्कोरर याची भूमिका निभावत असताना नक्कीच आम्हाला पाहायला मिळतात. प्रज्योतजी पाटील. त्यानंतर खऱ्या अर्थानं एक युवा समालोचक नेहमीच व्यस्त असणारे समालोचक म्हणजे गुलशनजी पाटील यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आणि मी स्वतः अमित पाटील पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सामना रंगतोय तो RCB 11 विपक्ष कालिका देवी 11 या संघादरम्यान. पहिलं सत्र आपण पाहिलं त्या सत्रामध्ये 61 धावा 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात आणि 62 धावांचं टार्गेट ठेवलंय ते RCB 11 या संघासमोर. दोन्ही संघांना आपण नक्कीच इथून मात्र शुभेच्छा देऊया आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चेसिंग आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
भूषण भोईर यांना आपण पाहतोय, ज्या भूषण यांनी फलंदाजी करत असताना भरपूर चांगली फलंदाजी केली. बॅक टू बॅक 3 षटकार, त्यानंतर एक चौकार, टोटल 4 षटकार आपल्या पारीमध्ये लगवले ते भूषण. आता गोलंदाजीसाठी आलेत. 62 धाबांचं टार्गेट आणि 62 धाबांचा पाठलाग कशा पद्धतीनं इथं पार केलं जाईल ते आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज महेंद्र संदीप तांडेल आहेत, ज्यांनी शेवटचं षटक फेकलं होतं. सर्वात स्वस्त षटक, 6 धाबा फक्त खर्च केल्या होत्या. ते संदीप तांडेल स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहेत ते म्हणजे महेंद्र. पहिला चेंडू, सुरुवात पहिल्या चेंडूवरती. चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक विकेट किपर मात्र प्रयत्न करत होता, परंतु कॅच काही घेऊ शकले नाहीयेत. इथून मात्र 1 धाव मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 1 धाव धावफलकावरती लागली आहे. शंभू यांच्याकडून महेंद्र पाटील यांना पारितोषिक लागले. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, ज्यांनी भूषण भोईर यांच्यासाठी 600 रुपयाचं पारितोषिक देखील लावलं गेलंय. परंतु नक्कीच मागे चर्चा चालू होती की रात्री सेटिंग झालेली आहे, पैसे जास्त लावायचे आणि कमी द्यायचे. परंतु नक्कीच आता आपण पाहूया. इथं नक्कीच पैसे लावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवरती प्रार. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला षटकार आलाय ते फलंदाज महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून. थँक्यू डीजे मास्टर. खरं तर आम्ही आयोजकांचं भरपूर धन्यवाद व्यक्त करतो. अगदी टायमिंग वरती नाश्ता, त्यानंतर टायमिंग वरती जेवणाची व्यवस्था, ज्यूसची व्यवस्था खऱ्या अर्थानं ज्या आयोजकाने आम्हाला केली त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. इथून मात्र आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलेला हा दमदार चौकार. तो जरूर छक्के के बाद चौका आता हुआ नजर आ रहा है। महेंद्र पाटिल सबसे कातिल यहाँ पर नजर आ रहे हैं। 3 गेंदों के समाप्ति के बाद 11 रन, 62 का पीछा करना है। काफी अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर नजर आती हुई। फिर एक बार गेंदबाज तैयार थे, काफी अच्छा शॉट, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद जाती हुई एक और बार सीमा पार। महेंद्र पाटिल ऑन फायर, 6 रन। थँक्यू डीजे मास्टर। खरं तर सकाळच्या सत्रापासून ज्यांनी डीजे ऑपरेटरची भूमिका अगदी जबरदस्त पद्धतीनं, कोलीवाडा प्रीमियर लीग आहे, कोली गीत असतील, त्यानंतर आई एकविरेची गाणी असतील, त्यानंतर होलीची गाणी, सर्व नक्कीच एक मिक्स कॉम्बिनेशन घेऊन आलेले आमचे डीजे मास्टर मॅडी यांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। जबरदस्त अगदी डीजेची भूमिकामध्ये नेहमीच पाहायला मिळतात। आपल्या रायगडमध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धा असतात त्या त्यावेळी विशेष मागणी असणारे आमचे डीजे ऑपरेटर मॅडी। इस बार देखिए गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, और ये महेंद्र पाटिल को जीवन दान दिया है। जरूर यहाँ पर ये कैच को लपकना काफी जरूरी था, लेकिन जीवन दान मिलता हुआ नजर आ रहा है। टीम की टोटल इस सिंगल के मदद से स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 18 रन बगैर नुकसान। शुरुआत देखिए 62 का पीछा करते समय काफी अच्छी शुरुआत इस मैदान के अंदर होती हुई यहाँ से नजर आ रही है। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की अंतिम गेंद है। गेंदबाज फिर एक बार यहाँ से तैयार रहेंगे भूषण भोईर। भूषण भोईर ने बल्लेबाजी करते समय काफी अच्छी बल्लेबाजी की थी, अब गेंदबाजी करते हुए थोड़े से महंगे साबित हो रहे इस मैदान के ऊपर।
इसके बाद जो मुकाबला हुआ है टॉस जीतने वाली टीम ध्यान में रखना है, यह मैच फिनिश होने के बाद आपको तुरंत मैदान के अंदर जाना है बगैर टाइम पास। गेंदबाज तैयार है भूषण। इस ओवर की यहाँ पर अंतिम गेंद और अंतिम गेंद के ऊपर कुछ अच्छा करते हुए यहाँ पर ओवर की समाप्ति होगी। पहला झटका लगता हुआ आरसीबी टीम को बल्लेबाज यहाँ पर आउट होते हुए नजर आएंगे संदीप तांडेल। बैक टू पेविलियन। विनायक भगत जिन्होंने इस कैच को लपका और यहां से जरूर पहला झटका लगता हुआ। जरूर पहला झटका लगता हुआ। ओपनिंग प्लेयर जो बल्लेबाज आए थे मैदान के अंदर वो मैदान से बाहर जाते हुए नजर आ रहे। अपने बल्लेबाज नंबर 3 पर आकाश भोईर। महेंद्र पाटिल ने काफी अच्छी बल्लेबाजी की है। आकाश भोईर की बातचीत करेंगे तो पिछले साल इन्होंने तहलका मचा दिया था मैदान के अंदर, हर गेंदबाज के ऊपर टूट पड़े थे, लेकिन इस साल वो फॉर्म नजर नहीं आ रहा है। लेकिन ऐसा कहते हैं कि कभी कभी अगर एक आध चौका आता है तो बल्लेबाज का हौसला बढ़ता है। तो ये यंगस्टर खिलाड़ी है, इस खिलाड़ी को जरूर वहां पर अब एक चौके और छक्के की जरूरत है। यदि वो चक्का चौका आता है तो कॉन्फिडेंस बढ़ेगा और वो कॉन्फिडेंस इस मैदान के ऊपर यह बल्लेबाज फिर छक्के चौके लगा सकता है। लेकिन कॉन्फिडेंस काफी जरूरी होता है। हाँ, कॉलेज में भी काफी बड़ा नाम है। हमारे साथी स्कोरर प्रज्योत पाटिल हमें जानकारी देते हुए उनके करीब दोस्त थे, खास दोस्त थे, और जब खास दोस्त होते हैं तो सब जरूर अच्छाइयाँ बुराइयाँ सब बताते हुए नजर आते हैं। बल्लेबाज तो काफी अच्छे हैं लेकिन अब जरूरत है बल्लेबाजी की। स्ट्राइक रेंज के ऊपर महेंद्र पाटिल, सबसे कातिल महेंद्र पाटिल। 12 नंबर की जर्सी जो युवराज सिंह पहना करते थे वो जर्सी महेंद्र पाटिल के ऊपर जरूर वहां पर नजर आती हुई। महेंद्र पाटिल को भी यहाँ पर हार्ड हिटिंग करते हुए हम देख रहे हैं। एक चौका 2 छक्कों की मदद से 13 रन की पारी खेलते हुए महेंद्र पाटिल। शॉर्ट पिच गेंद फुल पावरफुल, कोई खिलाड़ी नहीं है सीमा पार। जरूर हमारे ऑपरेटर को यहाँ पर गेंद लग सकती थी, वह जरूर गेंद जाती हुई सीमा पार। शानदार छक्का। थैंक यू डीजे। हमारे पीसी ऑपरेटर बाल बाल बचे हैं यहाँ पर, हल्की सी जरूर उनको भनक आई और वो चौंक गए, लेकिन बचे। टीम की टोटल 6 की मदद से पहुंचती हुई स्कोर कार्ड पर 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज फिर एक बार तैयार। एक और शॉर्ट पिच गेंद, इस बार देखिए ऑफसाइड की रीजन में विकेट का खतरा था। क्या कर रहे हैं फील्डर, क्या कर रहे हैं मैदान के अंदर? गेंद हाथ में आते ही फेंकना चाहिए था। महेंद्र पाटिल का विकेट लेना है आपको, ये ध्यान में रखना होगा अभी, क्योंकि महेंद्र पाटिल यदि रुके तो ये मैच फिनिश कर सकते हैं। टीम की टोटल 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर फेंकते हुए अक्षय शेलार मैदान के अंदर नजर आ रहे हैं। अक्षय के बल्ले से भी हमने जरूर एक चौका देखा था। स्ट्राइक रेंज के ऊपर आकाश भोईर मैदान के अंदर है। आकाश भोईर यहाँ पर देखिए पहली गेंद फेस करते हुए शानदार चौका। मैंने कहा था जो कॉन्फिडेंस चाहिए था वो कॉन्फिडेंस इस बल्लेबाज को अब मिलता हुआ नजर आ रहा है। गेंद तीर की तरह सीधी, 4 रन। थँक्यू डीजे। सोपानजी भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे। जर कालिका देवी 11 संघ हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। सोपानजी भगत यांच्याकडून आयोजक आहेत। काफी अच्छी बल्लेबाजी होती भी। इस बार देखिए बल्ले के बीचों बीच गेंद हवा में,
गई सीमा रेखा के बाहर। जो पिछली साल का फॉर्म था वो फॉर्म हम नजर आता हुआ बल्लेबाज आकाश भोईर के बल्ले से मैक्सिमम 6 रन। थैंक यू टीजे। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 35 रन और आकाश भोईर के जो फैंस है ना वो अब खुश नजर आएंगे। जो फैन फॉलोइंग है आकाश भोईर की, आप देखिए चौकों के बाद तुरंत छक्का। मैंने कहा था कॉन्फिडेंस की जरूरत होती है और वो कॉन्फिडेंस अब बल्लेबाज आकाश भोईर दिखाते हुए नजर आ रहे हैं। गेंद अब बची है यहाँ पर अगर बात करेंगे तो 14 और जीतने के लिए 27 की जरूरत मैदान के अंदर। गेंदबाज तैयार फिर एक बार आकाश के लिए। यहाँ पर गेंदबाज द्वारा गलती होती हुई नजर आ रही है और काफी अच्छा शॉट नजर आता हुआ। गेंद फाइन लेग की रिजर्व में अच्छी फील्डिंग। अंपायर द्वारा इशारा आता हुआ इट्स अ नो बॉल, नो प्लस 2 फ्री हिट का मौका अब मिलेगा। टीम जरूर यहाँ पर आरसीबी 11 को 1+1 2 रन इस गेंद के ऊपर 2 की मदद से टोटल पहुंचता हुआ अब जरूर 37 रनों के ऊपर। और टोटल अब चाहिए जीतने के लिए 14 गेंदें शेष। जीतने के लिए जरूरत 25 की जरूरत। 14 गेंदें 25 रन। प्लेट की गेंद सामने बल्लेबाज महेंद्र पाटिल सबसे कातिल। चलिए मैच को शुरू कर रहे हैं। यस 14 गेंदें शेष है। 14 गेंदें 25 की जरूरत। दो ओवर के समाप्ति के बाद जरूर पहले ओवर के समाप्ति के बाद रन थे 18। इस ओवर की पहले गेंद के ऊपर छक्का, उसके बाद सिंगल, उसके बाद 4, उसके बाद 6 और उसके बाद 9+1 2। क्या प्रॉब्लम क्या अंपायर? चलिए कुछ अगर रनों के बीच में कुछ हो रहा है तो हमें बताइए, क्योंकि हमारे प्रज्योत जी पाटिल काफी तेज है और लाइव द्वारा भी जरूर यहाँ पर स्कोरिंग हो रही है, तो आपको गलती की गुंजाइश नहीं होगी। सरगा ग्रुप यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावरती यायचं आहे। प्रीट और प्रीट की गेंद के ऊपर गेंद यहाँ पर जाती हुई हवा में गेंद थी जरूर प्रीट। मैंने कहा था पहले ही यहाँ पर चौकन्ना होता है आपको। कैच अच्छी तरीके से लपका था, हालांकि पहले ही वो बाउंड्री लाइन से बाहर थे लेकिन उसके बाद अंदर आए थे। 2 रन इस गेंद के ऊपर जरूर मिलेंगे। टोटल पहुंचता हुआ 39 रन 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। कैच पकड़ने वाले खिलाड़ी खुश थे वहां पर, लेकिन अच्छा हुआ कि फेंका नहीं ऊपर, नहीं तो कुछ और ही हो सकता था। टोटल 39 रन। कभी कभी खुशी में पता नहीं चलता है। गेंदबाज फिर एक बार तैयार है महेंद्र के लिए। इस बार देखिए हल्के हाथों से खेलने की कोशिश, पैरों के ऊपर गेंद टकराती हुई यहाँ से लेग बाइज के तौर पर ये सिंगल की मदद से यहाँ पर अब ओवर की होती हुई समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद 62 का पीछा करते समय रन स्कोर कार्ड के ऊपर 40, आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 22 रनों की जरूरत डी से। थँक्यू डीजे मास्टर। चला सरगा ग्रुपचे सर्व मेंबर्स या आपण व्यासपीठावरती आणि त्यांची रॉयल एंट्री तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता। पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये सरगा ग्रुप यांचा या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण पाहतोय। अगदी नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्वांनी मेहनत घेतली आहे आणि नक्कीच ते सरगा ग्रुपचे सर्व आमचे मेंबर्स तुम्हाला आता इथे येत असताना पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य देखील लाभलेलं आहे। आणि रील स्टार देखील ते आहेत, त्यांना देखील आम्ही नक्कीच विनंती करू या सर्वांनी व्यासपीठावरती। 12 गेंदें जीतने के लिए 22 की जरूरत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए गेंदबाज
योगेश भगत 12 गेंदे 22। पहली गेंद महेंद्र पाटिल के लिए, गेंद हवा में जाती हुई नजर आ रही है। 1 बाउंस के साथ टाटा बाय बाय करते हुए शानदार 4। थैंक यू। जरूर यहाँ पर चौका आता हुआ। अब 11 गेंदे शेष, जीतने के लिए जरूरत यहाँ पर अब नजर आ रही है 18 रनों की। 11 गेंदे 18, गेंदबाज तैयार है। इस बार देखिए एक और अच्छी गेंद, यहाँ पर गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ रीजन में, खिलाड़ी तैनात है। सिंगल पूरा किया महेंद्र पाटिल, दूसरे की चेष्टा करते हुए नजर आ रहे। सिंगल के साथ अब यहाँ पर समीकरण चेंज होगा। 10 गेंदे शेष, जीतने के लिए जरूरत 17 रनों की। 10 गेंदे 17 रन, कड़ा मुकाबला मैदान के अंदर। जिस तरीके से पिछला मुकाबला था ना, उस तरीके से अब ये मुकाबला रफ एंड टफ, हाई वोल्टेज यहाँ पर नजर आता हुआ। गेंदबाज तैयार यहाँ पर रहते हुए नजर आएंगे। 10 गेंदे और 17 स्ट्राइक रेंज के ऊपर। बल्लेबाज आकाश भोईर, एक छक्का और एक चौका नजर आया आकाश भोईर के बल्ले से। शॉर्ट पिच गेंद, पुल पावरफुल आकाश के बल्ले से। एक और गेंद जाती हुई सीमा पार, 4 रन। थैंक यू डीजे। 49 49 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 13 रनों की जरूरत। गेंदे बची है यहाँ से 9 गेंदे शेष, 13 रनों की जरूरत है। कड़ा मुकाबला मैदान के अंदर यहाँ पर जारी होता हुआ नजर आ रहा है। का जरूर कालिका देवी 11 बनाम आरसीबी 11 के बीच में 13 की जरूरत। आकाश भोईर क्या बल्लेबाजी कर रहा है मैदान के अंदर, तूफानी बल्लेबाजी। फुल टॉस गेंद थी, यहाँ पर फायदा नहीं उठा सके और डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। जैसे ही डॉट गेंद है, गेंदबाज ने भी राहत की सांस ली होगी। अब गेंदे बची है यहाँ पर 8 और जीतने के लिए 13 की जरूरत। 8 गेंदे 13 रन, कड़ा मुकाबला मैदान के अंदर होता हुआ नजर आ रहा है। गेंदबाज जरूर यहाँ पर योगेश भगत गेंदबाजी करते हुए। राइट अप ओवर। इस बार देखिए यहाँ पर अच्छा शॉट खेलते हुए नजर आ रहे हैं। सिंगल रन पूरा किया। दूसरे पाएंगे ये बल्लेबाज, इतना अच्छा काम किया है। जरूर अब यहाँ पर जीत की मोहर लगानी बाकी है। स्ट्राइक रेंज के ऊपर आकाश। आकाश यहाँ पर हीरो बनते हुए नजर आ रहे हैं, लेकिन क्रिकेट का खेल ऐसा है, हीरो को भी जीरो बनाता है। 6 गेंदे और 6 की जरूरत। चलिए मैच को शुरू करना है। टीम कालिका देवी 11
6 गेंदे और 6 की जरूरत आकाश स्ट्राइकर एंड के ऊपर। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए भावेश गवारी, भावेश गवारी गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। 6 गेंदे और 6 रनों की जरूरत। भावेश तैयार है, सामने बल्लेबाज आकाश, आकाश भोईर। इस बार देखिए पहली गेंद वाइड का इशारा आता बा और देखिए महेंद्र पाटिल यहाँ पर कोशिश करते हुए सिंगल की। अब 6 गेंदे और 5 रनों की जरूरत है। 6 गेंदे 5 रन जरूर यहाँ पर मुकाबला। क्या बल्लेबाजी नजर आ रही है कोलीवाड़ा के इन बल्लेबाजों में। फिर एक बार, इस बार देखिए गेंद हवा में नजर आती भी, गेंद के नीचे खिलाड़ी यहाँ पर कैच को नहीं लपक पाए। वहां पर नोमैंस लैंड में 2 रन जरूर मिलेंगे। 2 की मदद से टोटल पहुंचता हुआ 59 59। अभी भी अगर बात करेंगे तो 3 रनों की जरूरत। यहाँ पर देखिए लेग बाइज के तौर पर ये रन पूरा होता हुआ नजर आ रहा है। सिंगल पूरा किया, सिंगल की मदद से टोटल पहुंचता हुआ अब 60 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 4 गेंदे शेष, जीतने के लिए 2 की जरूरत है। 4 गेंदे और 2 रनों की जरूरत। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए महेंद्र पाटिल, जिन्होंने जरूर 4 छक्के लगाए और बल्लेबाजी करते समय ऐसा लग रहा है कि गेंदबाज के ऊपर गुस्सा निकाल रहे। इसके बाद जो मुकाबला होने वाला है, फील्डिंग करने वाली टीम आपको रेडी रहना है। गेंदबाज यहां पर तैयार। 4 गेंदे और 2 की जरूरत। महेंद्र पाटिल स्ट्राइकर एंड के ऊपर अच्छा शॉट यहां पर नजर आता हुआ, शायद विनिंग शॉट हो सकता है। सिंगल पूरी की, दूसरे की कोशिश और 2 रन पूरे और इसी के साथ ये मुकाबला पूरा होता हुआ नजर आ रहा है। काफी अच्छी बल्लेबाजी आरसीबी 11 इस टीम द्वारा नजर आई। जीतने वाली टीम का और हारने वाली टीम का हम जरूर स्वागत करना चाहेंगे और मंच का ऊपर अब सर